मी डॉक्टर प्रीती नाईक. अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर BA भाग 3च्या जो 5वा सेमिस्टर आहे त्यातला पहिला आज चॅप्टर आपण सुरुवात करणार आहोत. फर्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. ते आज आपण पाहणार आहोत. अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण जेव्हा बाजारामध्ये जातो तेव्हा आपण वस्तू खरेदी करतो. तर वस्तू ही कुठून येत असते? वस्तू ती कारखान्यातून उत्पादन त्या वस्तूचं केलं जात असते, म्हणजे उत्पादनाची क्रिया झालेली असते. त्यानंतर ती वस्तू कारखान्यातून मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये विकायला येते, म्हणजे त्या वस्तूचं वितरण केलं जाते मार्केटमध्ये. त्यानंतर ग्राहक ती वस्तू खरेदी करायला येत असतात. म्हणजेच खरेदी करणे म्हणजे विनिमय होणे, म्हणजे पैसे देणे आणि वस्तू घेणे, अशा प्रकारे विनिमय तिथे केला जात असतो. आणि नंतर ग्राहक त्या वस्तूचा उपभोग करतात, म्हणजे उपयोग करतात. तर अशा प्रकारे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या चार क्रियांना आपण काय म्हणू? आर्थिक व्यवहार. तर या चार क्रियांच्या आर्थिक व्यवहारामध्ये समावेश होत असतो. आणि या चार क्रियांच्या संबंधित ज्या संघटना आहेत, ज्या संस्था आहेत, त्या सर्व संस्था आणि संघटना यांच्या मिळून जी व्यवस्था आपल्या बाजारामध्ये मार्केटमध्ये असते, त्या सगळ्या व्यवस्थांचा समावेश हा अर्थव्यवस्थेमध्ये होत असतो. त्यालाच आपण अर्थव्यवस्था म्हणतो. मग त्याच्यामध्ये बँक आल्या, बाजार संघटना आल्या, त्याच्यानंतर विविध वेगवेगळ्या प्रकारचे बाजार आले, कच्चा मालाची खरेदी विक्री आली, वितरणामध्ये दळणवळण आलं, त्याच्यानंतर विनिमयामध्ये आंतरराष्ट्रीय बाजाराचा विनिमय आला, आपल्या देशाच्या अंतर्गत व्यवहारामध्ये जो विनिमय असतो तो आला. त्याच्यानंतर उत्पादनासाठी वेगवेगळ्या प्रकारचा कच्चा माल, विविध साधने या संबंधी जे काही व्यवहार होत असतात, कच्च्या मालाची खरेदी, त्याच्यानंतर श्रमाची उपलब्धता, भांडवलाची उपलब्धता, त्याच्यानंतर वीज, पाणी ह्या सर्व साधनांची उपलब्धता, याच्या संबंधी व्यवहार जे होतात त्याचा समावेश होतो. त्याच्यानंतर वितरणामध्ये दळणवळण येतात, ट्रॅव्हलिंग येतं, ट्रॅव्हलिंगची साधने येतात, ट्रक वगैरे. तर अशा प्रकारच्या सगळ्या जी साधनं किंवा ज्या व्यवस्था आपल्या आजूबाजूला होत असतात, उत्पादनासंबंधी व्यवस्था, वितरणासंबंधी व्यवस्था, विनिमयासंबंधी व्यवस्था, त्याच्यानंतर उपभोगासंबंधी व्यवस्था, या सर्व क्रियांच्या संबंधीच्या संघटना आहेत, ज्या संस्था आहेत, या सर्व संस्थांना मिळून अर्थव्यवस्था ही बनत असते. यालाच आपण अर्थव्यवस्था म्हणतो. तर ही प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशांच्या भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती याच्या आधाराने प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही वेगवेगळी असू शकते. त्याच्यामुळे प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही वेगवेगळी असते. सर्व देशांची अर्थव्यवस्था ही समान असते असं नाहीये. तर भारतीय अर्थव्यवस्था कशा प्रकारची आहे हे बघूया. भारत हा विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. तर विकसनशील देश भारताला का म्हणतात? काही देशांना विकसित देश म्हणतात, काही देशांना अविकसित देश म्हणत असतात. तर तो नेमका फरक काय आहे? ज्या देशाची उत्पादन क्षमता खूप जास्त आहे, ज्या देशाचा संसाधनांचा, नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर उपयोग करून त्यांनी स्वतःचा विकास घडवून आणलेला आहे, अशा देशांना विकसित देश म्हणतात किंवा प्रगत देश म्हणतात. आणि काही देश असे आहेत की त्यांच्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती असते, परंतु त्याचा पुरेपूर वापर न केल्यामुळे तिथे त्या देशाचा विकास हा कमी प्रमाणात झालेला असतो. म्हणजे तिथे दारिद्र्यता असते, विषमता, उत्पन्नामध्ये विषमता असते, आणि तिथली जी जनता आहे त्या लोकांचे जे परिस्थिती असते ती दैनंदिन परिस्थिती त्यांची खराब असते. तर अशा प्रकारची परिस्थिती ज्या देशाची असते त्या देशाची अर्थव्यवस्था ही विकसित अर्थव्यवस्था समजली जात असते. आणि ह्या देशांकडे नैसर्गिक साधन संपत्ती असते, परंतु या देशांनी त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर न केल्यामुळे त्या देशाचा विकास हा अजून पर्यंत झालेला नसतो.
म्हणून या देशांना अविकसित देश असे म्हटले जात असते. जर या देशांनी त्यांच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर उपयोग घेतला तर तो देश विकसित होऊ शकतो. मग विकसित देश आणि विकसनशील देश यामधला फरक माहिती पाहिजे. देशांची अर्थव्यवस्थेचा 3 प्रकारे आपण वर्गीकरण करू शकतो की विकसित देश म्हणजे ते प्रगत देश आहे, अविकसित देश म्हणजे त्यांनी प्रगती आणखी त्यांची झालेली नाहीये, आणि विकसनशील देश म्हणजे असे देश असतात की ज्यांच्याकडे क्षमता आहे आणि ते प्रगती मार्गावर आहेत म्हणजे प्रगती करत आहेत, असे देश म्हणजे विकसनशील देश असतात. तर भारत हा विकसनशील देशामध्ये मोडत असतो. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही कशी आहे? विकसनशील अर्थव्यवस्था आहे. देश हे अविकसित आहे, ते देश कसे आहे? त्या देशाची अर्थव्यवस्था ही अविकसित अर्थव्यवस्था असे गणले जात असते. तर भारताची अर्थव्यवस्था ही कशी आहे? विकसनशील अर्थव्यवस्था आहे. तर या भारत देशाची अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण पाहणार आहोत. तर खरे म्हणजे विकसित, विकसनशील आणि अविकसित अशी अर्थव्यवस्थेनुसार देशाची वेगवेगळे वर्गीकरण केलेले आहे. त्यामध्ये बांगलादेश आहे, भारत आहे, चीन आहे, नेपाळ आहे, या देशांचं अशा इत्यादी अनेक देश आहेत. तर या देशांची जी अर्थव्यवस्था आहे ती अजूनही अविकसित आहे, विकसनशील अर्थव्यवस्था आहे. आणि अमेरिका आहे, इंग्लंड आहे, जपान आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे, जर्मनी आहे, या देशांची जी अर्थव्यवस्था आहे ती कशी आहे? विकसित आहे. तर भारत देशाची अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया. पहिलं वैशिष्ट्य त्याचं असं आहे, दरडोई उत्पन्न कमी. तर आपल्या भारत देशाचं दरडोई उत्पन्न हे कमी आहे. तर दरडोई उत्पन्न म्हणजे काय हे आधी माहिती पाहिजे आपल्याला. दरडोई उत्पन्न म्हणजे ज्या देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न जे असतं त्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला त्या देशातील एकूण लोकसंख्येने जर आपण भागलं तर येणारा जो भागाकार असतो त्या भागाकाराला आपण एकूण दरडोई उत्पन्न म्हणू. मग हे दरडोई उत्पन्न म्हणजे काय की एका व्यक्तीचं उत्पन्न. दरडोई उत्पन्न म्हणजे त्या देशातील एका नागरिकाचं उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न. आणि ते कसं काढलं जातं? एकूण त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येच्या आकडेवारीने जर भागलं तर येणारा भागाकार म्हणजे त्या देशाच्या एका नागरिकाचं दरडोई उत्पन्न, एका नागरिकाचं उत्पन्न होईल. तर हे दरडोई उत्पन्नावरून त्या देशाच्या त्या देशाचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि त्यांचं राहणीमान याचा अंदाज येत असतो. म्हणून हे दरडोई उत्पन्न काढलं जात असतं आणि यावरून त्या देशाची विकसित आणि अविकसित अशी सुद्धा विभागणी केली जाऊ शकते. तर दरडोई उत्पन्न हे विकसित देशाचा विचार केला तर तिथलं दरडोई उत्पन्न जास्त असतं, कारण तिथे उत्पादन खूप जास्त प्रमाणात होतं. तिथे उत्पादन जास्त असल्यामुळे लोकांचं उत्पन्न पण जास्त असतं आणि म्हणून तिथे उत्पन्न जास्त असल्यामुळे दरडोई उत्पन्न सुद्धा जास्त असतं. अविकसित देशात म्हणजे भारत देशाचा विचार जर केला तर इथे उत्पन्न कमी आहे, उत्पादन कमी आहे म्हणून उत्पन्न कमी आहे, उत्पन्न कमी आहे म्हणून तिथे दारिद्र्यता आहे, विषमता आहे आणि म्हणून एकूण राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्न कमी असल्यामुळे तिथे दरडोई उत्पन्न सुद्धा कमी आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं हे पहिलं वैशिष्ट्य असं आहे की दरडोई उत्पन्न भारताचं कमी आहे, कारण उत्पादन कमी आहे म्हणून राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे, राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे म्हणून तिथे दरडोई उत्पन्न सुद्धा कमी होते. अशा प्रकारे दरडोई उत्पन्नावरून त्या देशाच्या लोकांचे राहणीमान, तेथील आरोग्य सुविधा, तेथील शिक्षण व्यवस्था आणि या गोष्टींचा अंदाज आपल्याला येत असतो. तर दरडोई उत्पन्नावरून तो देश त्या नागरिकांना किती सेवा सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो याचा सुद्धा अंदाज येत असतो. म्हणून आपल्याला आपल्या भारत देशाचं जर दरडोई उत्पन्न इतर दुसऱ्या देशाशी जर आपण कम्पेअर केलं तर दरडोई उत्पन्न हे भारताचं कमी आहे. म्हणजे जवळपास 2 ते 2.5 हजारापर्यंत
भारताचा दरडोई उत्पन्न. जर आपण इतर देशांचं जर पाहिलं तर इतर अमेरिका आहे, स्वित्झर्लंड आहे, नेदरलँड आहे किंवा इंग्लंड आहे, जपान आहे, या देशांचं जे दरडोई उत्पन्न आहे ते आपल्या 10 पटींनीही जास्त आहे. त्याच्यामुळे देशांची जर तुलना करायची असेल तर दरडोई उत्पन्नाच्या आधारे देशांची विकसित अविकसित अशी तुलना केली जात असते. म्हणून दरडोई उत्पन्न हे काढलं जात असतं. तर भारत देशाचं इतर विकसित देशाशी जर तुलना केली तर दरडोई उत्पन्न खूप कमी असल्यामुळे आपल्या देशाला अविकसित अर्थव्यवस्था असे म्हटले जाईल किंवा आपला देश हा विकसनशील देश असे म्हटले जात असते. हे पहिलं वैशिष्ट्य असं आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं की दरडोई उत्पन्न कमी. दुसरं असं वैशिष्ट्य आहे की प्राथमिक वस्तूंचे उत्पादन. आता आपल्या देशामध्ये सगळ्याच प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं, परंतु आपला देश शेतीप्रधान आहे आणि आपल्या देशात बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत. म्हणून आपल्या देशामध्ये शेतीच्या आधारे जो कच्चा माल उत्पादित केला जातो शेतीमध्ये, त्याचंच उत्पादन आपल्या देशात जास्त घेतलं जातं. म्हणजे जवळपास प्राथमिक वस्तू म्हणजे कच्चा माल, म्हणजे ज्याच्या आधारे आपण पक्का माल तयार करू शकतो. तर प्राथमिक वस्तू कशाला म्हणतात? जो कच्चा माल असतो ज्याचं रूपांतर आपण पक्क्या मालात करत असतो, तर कच्च्या मालाला आपण प्राथमिक वस्तू म्हणू. तर आपला देश काय करतो? जास्तीत जास्त प्राथमिक वस्तूंचं उत्पादन करत आहे. तर या प्राथमिक वस्तूचं उत्पादन जास्त केल्यामुळे त्याचा मोबदला हा फार कमी मिळतो आणि ज्या पक्क्या मालाचं जो जेव्हा उत्पादन होत असते तर पक्क्या मालाची किंमत ही कितीतरी पटीने जास्त असते. म्हणून कच्च्या मालाचं उत्पादन केल्यामुळे त्याच्यापासून मिळणारा मोबदला हा कमी मिळतो. पक्क्या मालाचं जर रूपांतर केलं तर त्याच्यापासून मिळणारा मोबदला हा खूप जास्त मिळतो. म्हणून उत्पादन आपण प्राथमिक वस्तूचं केल्यामुळे आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती अजूनही विकसित झालेली नाहीये. तर हे दुसरं वैशिष्ट्य असं आहे की कच्च्या मालाचं अतिरिक्त उत्पादन. काही देश असे आहे की पक्क्या मालाचं रूपांतर ते करतात. समजा आपण आपल्या देशामध्ये कापूस उगवत असतो, कापसाचं उत्पादन आपल्या देशात खूप जास्त होतं आणि आपण हा कापूस जर दुसऱ्या देशात निर्यात करत आहे आणि इंग्लंडला निर्यात करत आहे कापूस आणि इंग्लंडने त्यापासून छान कापड बनवलेलं आहे आणि त्यापासून तयार कपडे त्यांनी विकले, तर त्याचं पासून मिळणारा मोबदला खूप जास्त असतो. म्हणून कापसापेक्षा जर आपण कापडाची निर्मिती केली तर उत्पादन आपल्याला जास्त वाढू शकते. मात्र होतं काय? आपल्या देशामध्ये प्राथमिक वस्तूचं जास्त उत्पादन केलं जात असल्यामुळे उत्पादन हे कमी आहे. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं आहे अतिरिक्त लोकसंख्या. आता आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे ती कशी आहे? लोकसंख्येचा भार हा अति जास्त आहे. म्हणजे जगाच्या एकूण जी लोकसंख्या आहे ती आपली दुसरा नंबर लागतो भारताचा. त्यामुळे त्यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की आपल्या देशाची लोकसंख्या ही जगामध्ये दुसऱ्या नंबरला असल्यावर किती अतिरिक्त असेल. तर त्यामुळे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नावर जे भार येतो तो राष्ट्रीय उत्पन्नावर हा लोकसंख्येचा भार येतो आणि त्यामुळे बहुतेक जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते ह्या नागरिकांच्या व्यवस्थेसाठी खर्च केला जातो आणि त्यामुळे प्रगती करण्यासाठी जर लोकसंख्येचा भार अतिरिक्त असेल तर मात्र देशाची प्रगती तिथे थांबून जाते. लोकसंख्या नियंत्रणासाठी भारत देशाने कुटुंब नियोजनासाठी अनेक प्रोग्राम्स आयोजित केले, अनेक योजना राबवल्या, त्यामध्ये गुंतवणूक केली, परंतु त्याचा पाहिजे तसा त्याचा रिझल्ट किंवा पाहिजे तसा त्याचा उपयोग हा झालेला नाहीये. त्याच्यामुळे लोकसंख्या ही स्वातंत्र्य नंतर हा लोकसंख्येचा टप्पा हा वाढत गेला आणि आता अतिरिक्त लोकसंख्या झाल्यामुळे त्याचा जे विकासावर त्याचा परिणाम पडत आहे. त्यामुळे सुद्धा लोकसंख्या अतिरिक्त असल्यामुळे सुद्धा भारताची अर्थव्यवस्था ही अविकसित राहिलेली आहे. यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे बेकारीची तीव्र समस्या. भारतामध्ये बेकारीची तीव्र समस्या अस्तित्वात आहे, कारण भारतामध्ये लोकसंख्येचा
वाढता परिणाम आणि त्या अनुषंगाने श्रमशक्ती सुद्धा वाढत आहे. परंतु औद्योगिकरणामध्ये अपुरी भांडवलाची गुंतवणूक आहे, त्यामुळे सुद्धा तिथे औद्योगिकरणाचा वाढ झालेली नाही आहे आणि श्रमशक्तीत वाढ झालेली आहे. औद्योगिकरणात वाढ झालेली नसल्यामुळे श्रमशक्ती म्हणजे लोकसंख्या दरवर्षी वाढत आहे. औद्योगिकरणाचं त्या प्रमाणात वाढ न झालेली असल्यामुळे तिथे बेकारी निर्माण होत आहे. त्याच्यानंतर इथली दोषपूर्ण शिक्षण व्यवस्था, भारताची शिक्षण व्यवस्था दोषपूर्ण आहे आणि शेतीमध्ये सुद्धा निर्माण होणारी अर्धबेकारी आहे. म्हणजे ह्या सर्व कारणांमुळे भारतामध्ये बेकारीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. तर 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा राष्ट्रीय सांख्यिकी मंडळाने जी आपल्याला आकडेवारी उपलब्ध करून दिलेली आहे, तेव्हा 9व्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीला एकूण श्रमशक्तीपैकी 10.45 श्रम हे बेकार होते. म्हणजे 10.45% लोक हे बेकार होते एकूण श्रमशक्तीचा प्रमाणात. तर यावरून आपल्याला अंदाज येतो की 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जर एवढी बेकारी होती तर आज आपल्याकडे ह्या सध्याच्या काळामध्ये सुद्धा ती जी बेकारी आहे ती दरवर्षी लक्षावधीप्रमाणे वाढत आहे. लक्षावधी बेकारी ही त्याच्यामध्ये दरवर्षी भर पडत आहे. तर आजच्या काळामध्ये ती बेकारी सुद्धा किती वाढलेली असेल आपण त्याच्यावरून अंदाज लावू शकतो. सरकार दरवर्षी या बेकारीच्या प्रश्नाबद्दल काही नवीन योजना आणत असतात आणि याच्याबद्दल जे अनुमान, ही बेकारी कशा पद्धतीने वाढेल हे अनुमान सुद्धा सरकार लावत असते त्यांच्या स्तरानुसार. परंतु त्या सगळ्या योजना ह्या तितक्या प्रमाणात यशस्वी होत नाही. त्यामुळे बेकारीची समस्या ही पाहिजे त्या प्रमाणामध्ये कमी होत नाही आणि ती आणखी लोकसंख्या वाढल्यामुळे आणखी ती दिवसेंदिवस वाढत आहे. तर बेकारी वाढण्यामुळेच दारिद्र्यता आहे. बेकारी आहे म्हणून दारिद्र्यता आहे आणि दारिद्र्यता असेल त्यामुळे सामाजिक मूल्य, सांस्कृतिक मूल्य आणि सामाजिक बांधिलकी त्या गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे काय होतं, जे सामाजिक मूल्य आहे ते घटतं. अशा प्रकारे बेकारीचा परिणाम होत असतो. यावरून असं लक्षात येतं की भारतामध्ये बेकारीची समस्या ही तीव्र होत आहे आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. यानंतरचं वैशिष्ट्य आहे भांडवल निर्मितीचा दर कमी. देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेला औद्योगिकरण आणि त्या औद्योगिकरणासाठी लागणारा जो भांडवल निर्मितीचा दर आहे तो दर भारत देशाचा हा कमी आहे. कारण इथे लोकांचं उत्पन्न कमी आहे, दरडोई उत्पन्न कमी आहे आणि दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे तिथे लोकांची बचत कमी होते, त्यामुळे गुंतवणूक कमी होते आणि त्यामुळे भांडवल निर्मितीचा दर सुद्धा कमी राहतो. या कारणाने भारतामध्ये भांडवल निर्मितीचा दर कमी आहे. काही कारणाने भारतामधील लोकांची जी उत्पादकता आहे तिथे उत्पादकता ही फार कमी आहे. म्हणजे जे नैसर्गिक संसाधन आहे, जे सर्व संसाधन आहे उत्पादनासाठी लागणारे, त्या सर्व संसाधनांचा आवश्यक तेवढं त्यापासून उत्पादन होत नाही. म्हणजे संसाधनाची उत्पादकता कमी आहे आणि उत्पादकता कमी असल्यामुळे तेथील त्यांना मिळणारा मोबदला सुद्धा कमी मिळतो. उत्पादकता कमी आहे म्हणून उत्पन्न कमी होतं, उत्पन्न कमी आहे म्हणून त्या जे संसाधन आहे त्यांना मिळणारा मोबदला सुद्धा कमी मिळतो आणि म्हणून कमी मोबदल्यामध्ये इथले जे श्रमशक्ती आहे, संसाधन आहे ते काम करतात आणि त्यांची कमी उत्पन्न असल्यामुळे त्यांची बचत कमी होते. बचत कमी असल्यामुळे त्यांची गुंतवणूक कमी असते आणि गुंतवणूक कमी असल्यामुळे भांडवल निर्मितीचा दर सुद्धा कमी असतो. यामुळे भारताचा जो भांडवल निर्मितीचा दर आहे तो कमी आहे. एकूण अल्प उत्पादकता, अल्प उत्पन्न, अल्प बचत, अल्प गुंतवणूक आणि अल्प भांडवल निर्मितीचा दर, जी भारतीय अर्थव्यवस्थेची भांडवल निर्मिती कमी आहे या 5 कारणांमुळे आहे. तर त्यामुळे प्रत्येक उत्पादन साधनाची जी उत्पादकता आहे ती जर वाढवली तर आपण लोकांची उत्पन्न वाढतील, दरडोई उत्पन्न वाढेल, राष्ट्रीय उत्पन्न वाढेल आणि तिथून बचतही वाढेल आणि गुंतवणूक सुद्धा वाढू शकते. अशा प्रकारे भांडवल निर्मितीचा दर वाढवता येऊ शकतो.
त्यासाठी प्रत्येक देशाने संसाधनांची जी उत्पादकता आहे ती वाढवली पाहिजे. अलीकडच्या काळात सध्याच्या अर्थकारणामध्ये भांडवल निर्मितीचा दर वाढवण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत. 1999 ला भांडवल निर्मितीचा दर हा 20% होता आणि जर आपल्या उपभोगकर्त्यांनी म्हणजे नागरिकांनी जर उपभोग खर्चावर नियंत्रण ठेवलं आणि बचत अधिक केली तर भांडवल निर्मितीचा दर वाढू शकतो. आणि सरकारने सुद्धा कर पद्धतीमध्ये जर बदल घडून आणले तरी सुद्धा भांडवल निर्मिती ही जास्त होऊ शकते. म्हणजे बचत लोकांची जास्त होईल आणि गुंतवणूक त्यातून जास्त केल्या जाऊ शकते आणि भांडवल त्यातून वाढू शकते. तर अशा प्रकारे कर पद्धतीमध्ये बदल आणि लोकांच्या उपभोग प्रवृत्तीवर नियंत्रण याच्या आधारे भांडवल निर्मितीचा दर वाढवू शकतो.